बापरे, हे माल तर लयच भारी दिसतोय. आतापर्यंत ना असे बरेचसे कोंबडे ना हातामध्ये असे चिरमुडून टाकले ती. आणि ह्या मालाकडे तर लयच भारी गाड्या हे ते दिसू लागल्यात. आणि कोंबडा बी एक नंबर चिकना दिसतोय. मला तर असं वाटतंय आज ना इकडे तिकडे लांब कुठं फिरण्यापेक्षा ना ह्या कोंबड्याला फसवावं. हा कोंबडा का एकदा आपल्या जाळ्यात आला ना म्हणजे कामच फाटते. तसं बी मला जे करायचं ते करून बी टाकन आणि जेवढा पैसा काढायचा ना तेवढा पैसा बी काढून माझ्याकडून. पण काय प्लॅन करू? कोंबडा तर लय चिकना दिसतोय, असा काळजात घुसलाय. काय प्लॅन करू? सोच. हा, आयडिया. मी काय करते, एखाद्या महाराजींचं ना सोंगच घेते. म्हणजे कसं मला ना घरात पण घुसता येईल. तसं बी ना बाहेर राहून तर काही काम करता येणार नाही. घरात घुसल्याशिवाय मला पैसाही काढता येणार नाही आणि हा चिकना कोंबडा खायला बी भेटणार नाही. घरात गेलं म्हणजे कसं खाऊन मोकळी. चला तर मग सुरू होते हे. तयार होके जाना पडेगा इधर से. कोणी बघितलं तर नसेल ना मला. कसं आहे ना, ह्या लुकमध्ये जर मला कोणी बघितलं ना तर म्हणतील ही पोरगी तर इथं महाराज बनून कसं काय आली. तसं बी ह्या सोसायटीमध्ये कोणी दिसत नाहीये. लवकर तयार होते. तसं बी माझं सामान सगळं सोबतच असते आणि अगोदरच मी ब्लॅक साडीमध्ये आहे, टेन्शनच नाही. मस्तपैकी महाराजीन बनून ना हॉर्बिट टाकून ह्याला ना अशी फसवते ना ह्या कोंबड्याला, जाळ्यातच आला पाहिजे. वापस जाते, तयार होऊन येते. मला मी दिसायला एवढं हँडसम आहे म्हणजे काय आहे थोडाफार, पण हँडसम तर आहे ना नाकाडोळ्याने. तरी म्हणतो मला पोरी भाव का देत नाही. आणि परत एवढी मोठी माझ्या बापाची एवढी मोठी जायदाद आहे, ही गाडी माझ्या बापाची, टोयलर, एवढं मोठं घर, 50 एकर शेती आहे मला. लोक म्हणतात पैसा फेकले सगळे येतं. मी काय करतो ह्यावेळेस ना पैसाच फेकून बघतो. गाव तर बघतो एखादी पाकळी माझ्या हातात. आईला हे तर इथंच बसू नये. मी तर तयार होऊन आले. आता काय करावं काहीच कळणार झाले. माझं तर अंगली थरथर आले. हे काय आणलंय, त्याला हे बघून काय वाटेल की मी नकली आहे. पण नाही, जादू करणाऱ्या बायांना काही बी घेऊन येऊ शकतात असं असतं. अशी जादू करते ना ह्या मुर्द्यावर, कच्चाच खाऊन घेते डायरेक्ट. चलो. शीक टपाक डमडम. प्रणाम. बालका, तसा तू खूप संस्कृत दिसतोय. प्रणाम केलास तू मला. मला चांगलं वाटलं. थँक्यू बाबा. बाबा घरात चलता का बाहेरच? बालका, मी बाबा नाही, मी महाराजीन आहे. सॉरी महाराजीन, मी ओळखलंच नाही. तुमचे ते मोठे मोठे जटा निघले ना बाहेर, मला वाटलं साधू संत आहे म्हणून मी तुम्हाला बाबा बनलो. तसं तू साधू संतही समजू शकतोस मला. ओके बाबा. पण बालका, मी काय म्हणते, तू मला असंच उन्हात इथे थांबून बोलणार आहेस का? घरात चला ना तुम्ही. हो, मला आज्ञा दे. चला याच्यावरून टांग टाकून मध्ये या. हो बालका, तसं मी जादूगार आहे, मी ह्याच्यावरून पण येऊ शकतो. मजाक केलं बाबा. इकडून इकडून पायऱ्या, इकडून या. ओके बालका. या बाबा. बालका, काय नाही, चला. हेच का तुझं घर? हा, मला माहित आहे. या महाराज या. बसा. तर थांबा थांबा. तेच म्हणलं, बालक तू मला टाकत का नाही बसायला आसन? टाकतो ना. मी आज करून टाकन तुला चकाचक पुसन. बाबा 1 मिनिट बालका. चीक चपाक ठम ढम ओम भट स्वाहा. तर बालका, तुझी काय समस्या आहे? माझी समस्या नंतर सांगतो, पहिले यांची समस्या ऐकून घ्या. हो का? म्हणजे हे माझी वाटच बघून होते का? हो. बर बाई. त्यांची पोरगीची आता परीक्षा झाली. हो. तिला अभ्यासामध्ये किती टक्के पडले ते सांगा. मला पहिलंच माहित होतं तुझा प्रश्न. ह्या बालिकेला पेपर मध्ये 82% पडणार आहेत बघ बालका. धन्यवाद. पाया पड बेटा.
चीक चपाक ढमढम. ओम भट स्वाहा. ओम गिली 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 गिली. नक्की पास होणार बेटा तू, नक्की पास होणार. तर बाई, तुझी काय अडचण आहे बोल. सांगा. बाई घाबरू नका, थोडं बिनधास्त. बाई थोडं घाबरता काढतं. घाबरू नका, मी महाराजीन आहे. तुम्हाला काय वाटतं तसा प्रश्न तुम्ही करू शकता, बोला. माझी मुलगी हो का? इथे पेपर आले गेला बुद्धी द्यायची अच्छा अच्छा, म्हणजे आता जे मी अभ्यास करीत नाही. हो का, अभ्यास नाही करत. मी तिला असा एक मंत्र देईन की त्या मंत्राला तिच्या डोक्यामध्ये घुसलाच पाहिजे. आणि जेव्हा का मंत्र तिच्या डोक्यात घुसला की मग ती कशी अभ्यास करत नाही मी बघतो की. मी मंत्र देतो, 1 मिनिट थांबा, मला डिस्टर्ब करायचं नाही हा, नाहीतर मग महाराजीने एकदा का चिडली फुरूतून उडून जाईल. हात जोड बेटा. हा असं. ओम गिली 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 गिली. ओम ओम. हा जो मंत्र आहे ना बाई, मुठीत बांधून ठेव, दाखवू नकोस. आणि घरी गेल्यावर त्या पोरीच्या डोक्यावर असा हात ठेव, म्हणजे ती बघ कसा अभ्यास करीन. फडा 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 फडा. झाडू तर नाही मारणार ना? हा? झाडू फडा फडा. अरे बालका, ती झाडू नाही मारणार, म्हणजे असा अभ्यास करीन ना ती, तडा 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 तडा. तडा तडा तडा. जास्त विचारात पडू नकोस बाई, तुझं काम होऊन जाईल. आता तू जाऊ शकतेस, तो दरवाजा आहे बघ, बाहेर जायचा. जा, तुझं काम झालंच समज. तुम्ही तिकडे थांबा, मी बाबाची पाय पण तथाच तू पास होऊ दे. अभ्यासात मोठे होशील, पुढे जाऊन खूप मोठे होशील आणि पास सुद्धा होशील. मला पेढे आणून दे. जा बालिके, जा तू. बाबा, बोला. मला एवढी मोठी माझ्या बापाची संपत्ती असून काही फायदा नाही माझा. आणि तेवढ्यात मी एवढं सुंदर पण आहे. हं? एखादी मुलगी आहे का तुमच्या नजरेमध्ये, सांगा. बालका, हे बघ तुला. काय बघू? अरे बालका, तू असा कुठेही साडी बिडी काढून बघू नकोस. महाराजीन जर का एकदा चौकाळली. चौथळी. हं? चौथळी म्हणजे काय? बालका, तू खूप 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 छोट्या मनाचा आहेस. मोठा आहे हा, मन. हो, मला पहिलंच माहितीये तुझं मन लय मोठं आहे. आणि तेच मन तुझं मोठं 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 करण्यासाठी मी इथं आलेली आहे. काय? तुझं मन. पहिलेच मोठं आहे ते, अजून किती मोठं करणार? बालका, माझा वेळ जाया नको करूस. एकदा का महाराजींना राग आला ना तर तुला इथंच भस्म करून टाकीन. सॉरी सॉरी. मला तुझी समस्या पटकन सांग. मला गर्लफ्रेंड भेटत नाही, मला गर्लफ्रेंड द्या. काय म्हणालास बालका? काय? गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड तुम्हाला नसेल माहिती. काय? बालका, असा बोलू नकोस. आम्ही जादूगार आहे, जादूगार. एका बोटावर जादू करतो आम्ही. तुला काय वाटलं मला गर्लफ्रेंड माहित नाही? आम्हाला सगळं माहित असतं. पाया पाड. छिक टपाक ठम ठम. मारलं कोणी मला? बालका, तुला तसंच वाटेल. तुला मारल्यासारखं वाटेल, पप्पी घेतल्यासारखं वाटेल, झपटी घेतल्यासारखं वाटेल, काहीतरी केल्यासारखं वाटेल. काय बाबा, म्हणजे तुला असं वाटेल बालका, असं तुला वाटेल, पण तसं काही होणार नाही. लक्षात ठेव. लक्षात ठेव. तर तुझी समस्या, तुला गर्लफ्रेंड भेटत नाहीये. हा बाबा, 2च मिनिट. गर्लफ्रेंड येते का? अरे बालका, मला काहीतरी जादू करावं लागेल, तुला मंत्र द्यावे लागेल, काहीतरी मला विधी करावे लागेल. मग द्या ना मंत्र. कुठे? अरे अरे बालका, तू कसा आहेस रे असा भोळा? खिसा खिसा असं तर घालून द्या माझ्याकडे मंत्र तुमचं. कुठे? बाबाला राग नको आणून देऊस बालका. आता 1 मिनिट. तसा तू प्रेमळ आहेस, मला आवडलास. हा? म्हणजे मला खूप चांगला वाटलास तू. मला असे बालक ना खूप खूप आवडतात. कसे आवडतात? अं? असे माझ्यासारखे? तुझ्यासारखे अच्छा. खूप म्हणजे खूप जास्त आवडतात.
आणि मी त्यांचा गेम करून निघून जातो. काय म्हणजे मी त्यांचं काम करून निघून जातो. काम करून निघून जाते म्हणजे? म्हणजे आता तुला गर्लफ्रेंड नाहीये, हा. मी तुला गर्लफ्रेंड मिळवून देणार. आणि तुला माहितीये का, नाही. त्या गर्लफ्रेंड पासून तुला जे काही मिळत नाही ते सगळं मी तुला मिळवून देणार. तर का बाबा? अरे बालका, हे काय बाबा? अपशगुन. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, चीक टपाक ठम ठम. काय करंट बिरंट लागलं काय? आता हात लावू नकोस. ह्याला जर तू हात लावलास तर भस्म होशील. चीक टपाक डम डम. चल बालका, आता मी म्हणल तसं तुला करावं लागेल. हो हो, सांगा बाबा. करशील का? करल. ठीक आहे. एक ग्लास पाणी भरून आण. एक ग्लास पाणी भरून आण. अजूक अजून एक फुल आण. फुलं. फुलं हे काय, फुलाची माळच घातली. अरे हे माझी माळा, ही तुझ्या काय कामाची? ह्यात आमच्या जादूटोनाचा मंत्र आहे. तुला जो जादूटोना मंत्र तुला गर्लफ्रेंड साठी द्यायचा आहे तो वेगळा फुल असणार. तू एक फुल आणि एक ग्लास पाणी घेऊन ये. जातोय मग तू, लवकर ये. हो बाबा. प्रणाम. तथास्तु. ओम भट स्वाहा, ओम गिली 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 गिली. चटाक. ह्या मुलासाठी ना मला खूप काही कृत्य करावं लागतोय. असं वाटतंय मला इथे येऊन ना खूप टाइम झालाय. आपलं काम ना लवकर उरकून जायला पाहिजे. ह्या जर मुलाला कळलं ना की मी सोंगाडी आहे तर मग माझं भांडं मात्र फुटलंच. मला ना पटकन काम करून निघून जावं लागेल इथं. मला कसं पण ना ह्या मुलाला बघितलं ना अंगात कसं तरी व्हायला लागलंय. पटपट काम करा आणि निघून जा. कसं तरी होतंय त्याला बघितलं की. बाबा लवकर ये रे बाबा. किती मला ना असं गरम आणि थंड एकत्र करून घेऊन ये. तसं पण मला इथं गरमच व्हायचंय. काय बाबाचं सोंग. कसा पैसा काढू, असा पैसा काढायचा आहे. एवढा पैसा लागेल तेवढा पैसा लागेल. मग पैसा काढून घेते. अरे बालका, ए बालका लवकर ये रे बाबा. आलास का तू? हे घ्या बाबा. मला माहित होतं तू आलास. पाणी आणि हे फुलं. ओके. तर बालका, आता तुला मी म्हणल तसं करावं लागेल. करेल ना बाबा. पण जर तू कोणत्या गोष्टीला नाही म्हणालास तर तुला गर्लफ्रेंड भेटणं मुश्किल आहे बघ. आता मी नाही म्हणत बाबा, तुम्ही फक्त सांगा काय करायचं. तुला गर्लफ्रेंड हवी आहे ना? हो. तर मग डोळे झाक. डोळे झाकू? हो. काय स्वप्नात आणतात काय गर्लफ्रेंड माझ्या? नाही, मग खरं खरं आणणार आहे मी तुझ्या खरं म्हणजे? समोर. मग ठीक आहे. मी जादूगार महाराजी नाही, मी काहीही करू शकते बेटा. बर ठीक. शेंबूड लागलं वाटतं इथं बोटाला. अरे बोलो गो. ह्याच्या मनातली बुद्धी एडी बाकडी आहे ती बाजूला निघून जाऊ दे आणि रोमॅन्टिक मूड मध्ये येऊ दे. काय म्हणले? तुला मी काही बोललो नाही. मला मध्येच डिस्टर्ब करायचं नाही. मी मंत्र टाकत आहे. पुढं टाका. अरे बाप बालका, तू डोळे बंद कर आणि तुझं हे तोंड बंद कर, नाही तर मी तुला भस्म करून टाकीन आणि तुला गर्लफ्रेंड बी देणार नाही. ठीक आहे बाबा, मी डोळे बंद करतो. अजून काय बंद करायचं? आ डोळे बंद कर. अजून काहीही बंद नको करूस बालका. तुझे बाकीचे अवयव सगळे चालू ठेव, फक्त तुझे डोळे बंद केस कर. अडकले होते याच्यामध्ये माझे. अडकू दे. ते केस मी घेऊन जाणार आहे कुठं? माझ्या दरबारात. बरोबर. काय करणार ते केसाचं? मी काहीही करू, तू प्रश्न करू नकोस. तुला तोंड बंद ठेवायला लावलंय मी. आता जर तोंड उघडला असतं तुझ्या तोंडात घालीन. काय काय बाबा? झेंडूचं फुल. तोंड बंद ठेव बेटा. मी आता काही विधी करणार आहे, मध्येच बोलायचं नाही. ठीक आहे बाबा. ओम गिली 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 चीक टपाक ढम ढम. चीक टपाक ढम ढम. बाबा साप कटते माझ्या अंगावर. काही पण चढू दे बेटा. बालका थंडगार लागायला. हो का? हो.
मी एक विधी करतोय, हलू नकोस. तू जर हल्लास तर माझं सगळं हलून जाईल. काय म्हणले बाबा? म्हणजे विधी हलून जाईल सगळी. ठीक आहे, नाही हालत बाबा. बाबा आळ्या चढायला माझ्या अंगावर. अरे काहीही बोलू नकोस. विधीमध्ये संकल्प आणतोयस बेटा. ओम चकदुम चकदुम चकदुम. एकदम करता करता टकलं व्हायचं माझ्या डोक्याचं. अरे बालका जरा शांत बस रे. तू किती वळवळा आहेस, किती बोलका आहेस, किती चावट आहेस हे मला सगळं माहित आहे. सॉरी बाबा, सॉरी. तेच म्हणतो, तोंड बंद ठेव, नाहीतर माझ्या ह्या बॅटनी ना तुला भस्म करून टाकीन. नाही बोलत बाबा. माझा गेम पण मी पूर्ण करून टाकीन. काय म्हणले बाबा? मी म्हणलो मी माझं काम करून निघून जात आहे आता. का बरं? माझं काम करा ना, पण मला गर्लफ्रेंड द्या. ओके, आता तू स्वप्नात जा. गेलास? हो. स्वप्नामध्ये गेलास? हा. स्वप्नातून बाहेर येऊ नकोस. नाही. चल बोल, चल बोल. चल बोल. अरे हा. चल बोल, मी तुला बोलायला नाही लावलं, मी इथे विधी करते. चल बोल, बोल कधी येतेस? ये लवकर ये. त्या बालकाला प्रेम दे, असं प्रेम दे, असं प्रेम दे की हा बालक तुझ्या प्रेमात वेडा झाला पाहिजे बघ. चल मधुबाला, आलीस का तू? आली 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 मधुबाला आली. मधुबाला आली, मधुबाला आली. तू डोळे उघडू नकोस. मधुबाला आलेली आहे बघ बालका. मधुबाला आलेली आहे बघ बालका. आली का मधुबाला? हो आली. लय भारी वाटतं. काय करते तुझ्यासोबत मधुबाला? पॉपी घेते. हो का? तुला तसंच वाटेल बालका. ती तुला अशी हक करते असं सुद्धा वाटेल. ती तुझी पप्पी घेते असं सुद्धा वाटेल. लय भारी वाटतं. आणि ती तुझ्यासोबत रोमॅन्स करते अशी 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 कुठे कुठे जातीये असं पण तुला वाटेल बालका. कुठं कुठं जाते मधुबाला? खाला. मधुबाला कुठे गेली? चला आपलं काम झालं. मधुबाला मजा आली. ए बालका, हा बाबा. डोळे उघड आता. उघड. बाबा ती बाला कुठे गेली? मधुबाला कुठे गेली? मधुबाला हो आली होती. आली होती. कुठे गेली? पण ती निघून गेली. का? कारण तिला वेळ नव्हता. वेळ होता. हो, पण ती तिचं काम करून गेली बघ बालका. खूप मज्जा आली. लय भारी वाटलं बघ. बाबा मला तर वाटतं ते मधुबाला ऐवजी तुम्हीच काम करून घेतलं वाटतं. बालका, चीक टपाक ढमढम, चीक टपाक ढमढम, चीक टपाक ढमढम. महाराजींना आता राग आलेला आहे. बालका तू असा कसा बोलू शकतोस? महाराजींना तू राग आणलेला आहे. बालका तुझा खेळ आता समाप्त. बालका तू महाराजींना खूप रागात आणलेला आहे. चीक टपाक ढमढम, चीक टपाक ढमढम. ए आता तुझं काम असं होणार नाही. माफी तुला भेटणार नाही. तू पैशाची गड्डी आण, तेव्हा तुला माफी भेटणार. सगळं तुझं काम पूर्ण होईल. पटकन पैसे आण. पटकन पैसे आण गठुड्यात बांधून. उठ लवकर ना, मी तुला भस्म करीन. भस्म. माझे डोळे उघडण्याच्या पहिले तू इथून गायब हो. चला एक काम तर झालं. मस्तपैकी कोंबड्याला चावून खाल्लं या. किती वेळ बसावं लागेल इथं असंच. आता एकदा का पैशाची गड्डी आली ना निघून जाते. बस झाले हे नाटक. यायला ह्या नाटकाच्या. बालका बाबा नाही रे, महाराजी. हो महाराजी आलो 5 मिनिटं. अरे लवकर ये रे बाबा. महाराजी हे घ्या, याच्यामध्ये असं गट्टू बांधलेले. ओके, माझ्या हातावर ठेव. फुल पैसे भरून याच्यामध्ये 2 लाख रुपये. बाबा काय दुखतंय का? बाबा चुप. मी जेवण केलं, आताच जेवण केलं. त्याचा डकार देत होतो. तर बालका बोला बाबा. 1 मिनिटासाठी तू थोडा तिकडे तोंड कर. इकडे बघू नकोस. याच्यामध्ये ना गुंगीची गोळी टाकते, याला बेहोश करून निघून जाते मस्त वेगळे. इकडे बघू नकोस बालका, मी मंत्र टाकत आहे. तुला गर्लफ्रेंड हवी आहे ना? नाही बघत. चल इकडे तोंड कर.
इकडे तोंड करून बस माझ्याकडे. तुझं हे मागचं कशाला दाखवतोयस मला? हा हे बघा पुढचं बघा मग. हा तोंड तेच म्हणाले. नाही तर तसं आम्हाला खूपच आवड आहे. काय म्हणलं बाबा? म्हणजे असं जे काही येणारे कस्टमर आहेत ना त्यांना असं पुढं घेऊन बसायची सवय आहे. अच्छा. आम्हाला खूप आवडतं असं करायला. काय म्हणले बाबा? म्हणजे सगळ्यांची कामं करून द्यायला आम्हाला खूप आवडतं बालका. आम्हाला ह्याच्याच मध्ये खूप खूप मज्जा येते. याच्यामध्ये अरे बालका, ह्याच्यामध्ये मज्जा नाही रे, मग ते करण्यामध्ये मज्जा येते. हा म्हणजे तुमची कामं करण्यात मज्जा येते. हा हा धन्यवाद धन्यवाद. बालका, तुला फक्त 2 मिनिटाची विधी करण्यासाठी उठून थांबावं लागेल. थांब 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 जरा. याच्यामध्ये मी मंत्र टाकलेला आहे. आता हे जल तुला अर्पण करायचं आहे बालका. हो महाराज, अर्पण करतो. ते फुल घे. घेतलंस? हो. ते फुल असं असं डोळ्याला लाव. अरे माझ्या नाही रे बालका, इकडे ये. वर तोंड कर. तुझ्या लाव. बरं. तर बालका, आता तुला हे जल अर्पण करायचं आहे. पूर्ण प्यायचं? पूर्ण जल अर्पण केल्याशिवाय तुझ्यामध्ये मस्ती करणार नाही. मग मी मस्ती? अरे बालका, मस्ती नाही. हा. मी तुला स्वस्त स्वस्त म्हणजे तंदुरुस्ती बोलले. हा, हा. म्हणजे हे जल जेव्हा तू अर्पण करशील हो. तेव्हा तुला तंदुरुस्ती येणार आणि ती तंदुरुस्ती तू तुझ्या गर्लफ्रेंड वरती घालणार आणि तुझ्या गर्लफ्रेंड सोबत तू रोमॅन्स करणार. तुला असं वाटेल की तुझी गर्लफ्रेंड तुझ्या जवळ आली, तुझी पप्पी घेतीये, हा. तुला हक करतीये, इथं पकडते. हा बाबा, हो बाबा, तुम्ही असं तुला वाटेल बालका, तुला असं वाटेल. याचं काय करायचं? आता हे जल तुला अर्पण करायचं आहे. या प्या. अरे मला नाही रे बाबा, मग? तुला अर्पण करायचं आहे. पण ते जल अर्पण करण्याच्या अगोदर तुझ्या हातात जे मी दिलं होतं, फुल. हो फुलच, हम्म. ते फुल तुझ्या डोळ्यांना लावून घे. अरे माझा नाही रे बालका, छपाक डमडम, माझा नाही, तुझ्या लावून घे. काय? अरे हे झेंडूचं फुल तुझ्या लावून घे तिथं. आता हे झेंडू का? हे लावून. लावलंस बालका? बसत ना, बसलं. अरे बालको, हा. चीक टपाक ढमढम, काय झालं मला? चीक काय टपाक ढमढम, चुकलं का महाराज? चीक टपाक ढमढम. फुल निघालं. कप पाहिजे तुम्हाला चहाचा? आमचा तो मंत्र आहे. तू माझ्या मंत्रामध्ये विघ्न घालू नकोस बालका, नाही तर तुझं प्रेम तुला भेटणार नाही. सॉरी बाबा. ओम गिली 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 गिली. कप? ते फूल डोळ्याला असं असं लावून अर्पण कर. बालका, तुला मी भस्म करून टाकीन. सॉरी बाबा. माझ्या नाही, तुझ्या. दे इकडे हे. हा. आता तुझी मधुबाला तुझ्या जवळ येणार आहे बालका, कुठे? येणार आहे. तू हे हातात धरून थांब. काय? ग्लास माझे 2 पकड. काय? चरण पकड लवकर. पकडलं बाबा. वर करू का? काय? चरण तुमचं? तुझं डोळे वर कर. माझे चरण वर करून का मला वर पाठवतो? तेच विचार चालू होता माझा. काय म्हणाला? काही नाही बाबा. चल बालका, कुठं? डोळे झाक. अरे मला घेऊन कुठे जातोस? तुम्ही- तुझी मधुबाला इथे येणार आहे ना, आपण दोघं गेलो तर तुझी मधुबाला इथे काय करेल? हलवेल का? काय? म्हणजे हात हलवत थांबेल काय ते असं म्हणाले. चल डोळे झाक. मीही डोळे झाकणार आहे. तुला डोळे झाकायला सांगितले बालका. झाकले? आता उघडू नकोस काय? डोळे. बालक म्हणजे खूप चंद्रा दिसतोय. डोळे उघडायचे नाही बालका. मी विधी करणार आहे आता. करा. चांगल्या प्रकारे विधी करणार आहे मी. तुझं काम नक्कीच झालं पाहिजे हो आणि माझंही काम मी करून मोकळा झालो पाहिजे. हो बाबा. तर बालका, तुला बाबा असं काही वाटेल ना की मधुबाला आलेली आहे, मधुबाला आलेली आहे, हा वाटतं. मधुबाला आलेली आहे, हो आलेली आहे. बाबा मधुबाला मला आली. नाही चिकटपाक डमडम बाबा दिसतोय मला. मग मी इकडे मंत्र टाकत आहे साईडला आणि मधुबाला तुझ्यासोबत खेळ खेळतीये बालिका. मग ठीक आहे. बालका, हा बोला. तुझी बोला. मधुबाला ना तुझ्यासोबत काय करते मला सांगत सांगत तिच्यासोबत कर ना. ती माझ्यासोबत हात लावते इकडे तिकडे. हो का? हो. अजून काय करते? अजून पकडते कांदे. काय? पकडते हात. हात पकडतीये का? मला वाटलं ते पकडलं. काय म्हणले? म्हणजे तुझं ते तुझं जरा समजून घे रे बालका महाराजींना. काय समजून घे बाबा.
बरं बालका, हा. तुझी मधुबाला डोळे उघड. गेली ती, का बरं गेली? गेली कुठे गेली? ह्या दरवाजाच्या वाटेन बाहेर गेली. काही न करताच गेली? हा, असंच गेली हात गीत लावून असते बाबा? म्हणजे काय करायचं होतं दुसरं? म्हणजे बोलून थोडस गप्पा शप्पा तारीख गिरी काढली असते लग्नाची, मग लग्न गिग्न पत्रिका वगैरे छापून लग्न केलं असतं तिच्यासोबत. बालका, हा, एवढं लवकर तुझं लग्न होणार नाही. मग काय 2-4 वर्ष लावता अजून? तुझं लग्न माझ्यासोबत होईल. काय म्हणले बाबा? म्हणजे तुझं लग्न 2-3 दिवसाच्या नंतर होईल. मधुबाला सोबत ना? हो, हा, मग मधुबाला सोबतच. जिनं आता तुझ्या सोबत रोमॅन्स करून गेली, जिनं तुझी पप्पी घेतली. काय म्हणले बाबा? म्हणजे जी मधुबाला तुझ्यासोबत पप्पी घेऊन गेली, तू म्हणालास ना पप्पी हा, घेऊन हा. गेली हो, म्हणून, हो. तर तीच मधुबाला तुझी दुल्हन होणार आहे. मग चालतं बाबा. तुम्ही मग काय करा, तुमचं कुट्या कुठे? तुम्हाला कुट्यापाशी सोडून येतो. हा? ज्या दिवशी लग्न राहील त्या दिवशी तुम्हाला बोलवतो इथे. नाही, कुटियापर्यंत आम्ही आमचं जाऊ. तुम्हाला यायची गरज नाही, कारण कुटिया तर आमची तुमच्या बाजूलाच आहे. काय म्हणले बाबा? म्हणजे आमची कुटिया खूप खूप लांब आहे. तर तिथे तू येऊन काय करणार बालका? मी येऊन तुम्हाला सोडून निघून जाईन तिथं. नको, आम्ही आमचं जाऊ. छीक चपाक डमडम. आहा, हा? अरे बाबा, जादू टाकली मी. कुठं वडून घेतलं मी तुझं. कुठं काय वाढून घेतलं? तुझ्या घरात दुसरं कुणी आहे का? नाही, ते होते ते गेले. हा, ते शेजारी होते का? हो. मला वाटलं तुझी आई होती. नाही ऐकलं. तर बालका, माझं काम करून झालेलं आहे. मला खूप भारी वाटलं, खूप जम जम भारी वाटलं. जाम जाम भारी वाटलं. म्हणजे मला असं वाटत होतं तू गुलाबजामुन देशील मला आणून खायला, पण तू दिले नाहीस. म्हणून मला माझ्या स्वप्नामध्ये खाल्ल्यासारखे वाटले. तर आता ह्या महाराजींना रस्ता दाखव जाण्याचा. तो रस्ता नाही, निघा बाहेर जाण्याचा. इथून जाऊ. अरे बालका, मला जाण्याचा मार्ग नाही, तुला जाण्याचा मार्ग. हे तुला जल अर्पण करायचंय, मग नंतर मी जाणार. चल, जल अर्पण करून घे. कधी पैसे माझं काम तसं माझा रोग. बाबा, गोड लागतंय. हो, जसं आमचं गोड तसं जल गोड. तुमचं काय गोड बाबा? जसं आमचे काम गोड तसं आमचे जल गोड. ते बरोबर. चल मग दोन धर माझे. काय धरू दोन तुमचे? अरे माझे चरण बेटा, हा, चरण धर माझे, दोन चरण धर. मी तुला आशीर्वाद देणार. सोडू का आता खालचे दोन काय? पाय? हो, सोडून दे, माझंही काम झालं. मस्त. काय म्हणजे छान चरण पकडतोस. तसं मला आवडलं. पकडायला आवडतं. काय? पाय मोठे बुजुर्ग माणसाचे पाय पकडायला आवडतात मला. गुड बालका, व्हेरी गुड. मला सुद्धा तुझ्यासारख्या असल्या बालकांचं पकडायला खूप काय आवडतं. म्हणलं बाबा? काम पकडायला खूप आवडतात. काम पकडून मी सोडून देते. पुढं म्हणजे असे काम पकडून ना करून पटापट अशी सोडून देते. बर चल, हे जल अर्पण कर. टाइमपास करू नको. मला पुढे जायचं आहे. सगळं जल तुला प्यावं लागेल. सगळं जल नाही पिलं तर मग इथं तुला चक्कर कशी येणार बाबा? बाबा कसं होते? डोकं दुखतंय माझं थोडं. हो का? चक्कर आल्यासारखं होते? थोडं. मग आता तुला ना मधुबाला येणार आहे ना तुझी, त्याच्यामुळे तुला असं व्हायला लागले. इकडे दे मला, का तू पडशील तिकडे जाऊन, तर मलाही पडावं लागेल. बालका, अरे म्हणजे तू पडलास तर मला तुला उचलण्यासाठी पडावं लागेल ना. बालका, पडू नकोस हा, मी तुला पकडून ठेवतो. इकडे जरा माझ्याजवळ, इथे हात ठेवायचे. बालका, आता असा विचार कर की तुझी अरे बालका, मला खेचू नको रे तिकडे. हे महाराजीन जर तुझ्या अंगावर पडली तू भस्म होशील रे बाबा. ए बालका, तुझी मधुबाला आल्यासारखी वाटते का तुला? हो, नक्की वाटते. आले. काय करती? हात लावते इकडे तिकडे. हो का? हो पप्पी घेती का? हो, गळ्यात हार घालून आली. मला वाटतं ती लग्नाच्या तयारीच्या हिशोबाने आली. अरे नाही रे बालका, हा, मी इकडे मंत्र मारत आहे. तिने हार बीर काय घातलेला नाही, साधी पंजाबी घालून आलेली आहे. तुझी मधुबाला ही साधी सरळ आहे, माझ्या हातात पंजाबी लागलंय. घालते. हे पहा, कुठे गेले मधुबाला? चल बालका, हा बाबा. तुझ्या मधुबाला सोबत तू रोमॅन्स कर. आता ही महाराजीने इथून जाणार आहे. हो. तुझ्या मधुबाला सोबत तू रोमॅन्स कर. छान छान रोमॅन्स कर. हा तर बेहोश पडला आता. किती सोंग करावं लागते एवढ्या पैशासाठी. पैशाची बॅग. चला, 2 लाख रुपये मिळाले. यस, अपना तो काम हो गया. और तसं करणं मला हा खूप आवडत होता. रोमॅन्स पण करून झाला, मनाची हवस पण पूर्ण झाली माझ्या, आणि पैसे पण भेटले.
चिकना चिकना मुर्गा पण खाल्ला. चल चिकने मुर्गे येते मी. लय भारी होता आयटम.